हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 14. पुनश्च जन्मांतर कर्मयोगात स एव जीवा स्वपिती प्रबुद्धा पुरत्रये क्रीडती यश्वजीव ततस्तु जातं सकलं विचित्रम आधारम आनंदम अखंडबोधम यस्मिन् लयं याति पुरत्रयंच. पुन्हा तोच जीवात्मा गत जन्मोजन्मीच्या संचित कर्मभोगामुळे सुषुप्तावस्थेतून स्वप्नावस्थेत आणि जागृतावस्थेत येतो. मग तोच जीवात्मा 3 नगरात बागडतो, क्रीडा करतो. ही सगळी मायावी विचित्रता त्याच्यापासूनच निर्माण झाली आहे. जेव्हा या 3 नगरी लय पावतात तेव्हा मायावी प्रपंचातून मुक्त होऊन अखंडानंदाची अनुभूती घेतो. पुन्हा तोच जीवात्मा गत जन्मोजन्मीच्या संचित कर्मभोगामुळे सुषुप्त अवस्थेतून स्वप्नावस्थेत आणि जागृतावस्थेत येतो. वृक्षाचे बीज अगदी छोटेसे असते. बीज म्हणजे फळातील एक दाणा असतो. या दाण्यात त्या वृक्षाचे बीज संस्कार एकवटलेले असतात. त्या वृक्षाला आपल्या वंशविस्ताराची इच्छा असते. ह्या त्याच्या इच्छेचे त्या बीजावर वृक्षाकडून संस्कार केले जातात. वंशविस्तारासाठी आवश्यक ते गुण त्या बीजात तो वृक्ष सोडतो आणि ते इवलेसे बीज ते संस्कार धारण करते आणि टिकवते. जेव्हा त्या बीजाला अन्न पाणी मिळेल तेव्हा त्याच्यातील ते वंशविस्ताराचे संस्कार उफाळून येतात. त्या बीजाला अंकुर फुटतो. तो अंकुर बाहेर येतो आणि हवा सूर्यप्रकाश ग्रहण करून वाढू लागतो. यथा कालावधी त्या अंकुराची वाढ आणि जोपासना होते आणि त्या एका छोट्याशा बीजातून आकाशाकडे झेपावणारा वृक्ष उभा राहतो. जीवात्म्याचेही असेच होते. जीवन जगताना जीवात्म्याला अनेक इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना, कामना निर्माण होतात. इतर जीवांपेक्षा मानव फार प्रगत आहे. त्यामुळे त्याच्या गरजा भागवण्यासाठी त्याच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील नेमका कोणता पर्याय निवडावा असा त्याला नेहमीच प्रश्न पडतो. त्याला सर्वच पर्याय चांगले वाटतात आणि पाहिजेही असतात. त्याचबरोबर जीवन जगताना जीवात्म्याला तृप्ती कशी ती माहीत नसते. त्याला विश्वातील प्रत्येक वस्तू उपभोगायला हवी असते. त्याचे आणखी असे सारखे चाललेले असते. त्याच्या उपभोगांची मागणी कधीही संपत नाही. त्यात सतत भर होत असते. अशा प्रकारे आयुष्य संपत आले तरी जीवाच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना, कामना पूर्ण झालेल्या नसतात. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या अनेक इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना, कामना अतृप्त असतात आणि त्यामुळे त्या संचित झालेल्या असतात. अशा संचित इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना, कामनांची तृप्ती होण्यासाठी जीवात्म्याला पुन्हा जन्म घ्यावा अशी तीव्र लालसा निर्माण होते. यास्तव जीवात्मा आपल्या अपूर्ण आणि त्यामुळे संचित इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना, कामना यांचे संस्कार देह त्यागाच्या वेळी अंतरात्म्याला लपेटतो. उदाहरणार्थ अग्नीमधून निर्माण झालेला धूर बाहेर जाताना तेथील छताला काजळी चिकटवतो किंवा तेला तुपाचा चिकटा ओशट मागे सोडतो. याचप्रमाणे जीवात्मा मृत होताना आपल्या अतृप्त आणि संचित इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना, कामना अंशात्म्याला लपेटतो. यामुळे देह सोडून बाहेर जाताना अंशात्मा जीवात्म्याच्या या अतृप्त आणि संचित इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, कामना, वासनांनी झाकोळलेला असतो. अर्थातच असा जीवात्मा, असा अंशात्मा शुद्ध नसतो, मुक्त नसतो. तो सायुज्य मुक्त नसतो. तो परमात्म्यात विलीन होऊ शकत नाही. हे त्याच्या सभोवतीचे संचित इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, वासना, कामनांचे वलय उपभोगल्याशिवाय नष्ट होऊ शकत नाही. ते नष्ट करण्यासाठी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. यास्तव सुषुप्तावस्थेत देह आणि त्याबरोबर जीवात्मा मृत झाल्यावर देह त्याग करून देहातून बाहेर आलेला तो अंशात्मा संचित उपभोगून संपवण्यासाठी योग्य अशा माता योनीची निवड करतो.
कारण त्याच्या सभोवती लपेटलेले संचित संपुष्टात आल्याशिवाय त्याला मुक्ती मिळणे असंभव असते. तसेच हे संचित उपभोगूनच संपुष्टात येते. आता याला अन्य पर्याय मार्ग नसतो. यास्तव तो अंशात्मा ते संचित उपभोगून संपुष्टात येईल अशा योग्य मातायोनीची निवड करून त्या मातायोनीत प्रवेश करतो. तेथे तो जीवात्म्याची पुन्हा निर्मिती करतो. तेथे तो सुषुप्त अवस्थेतून स्वप्नावस्थेत येतो. जीवात्मा त्याला योग्य असा देह पंच महातत्वांमधून स्वतःभोवती धारण करतो. मातायोनीत त्याची वाढ होऊ लागते. यथाकालावधी जीवात्मा मातायोनीतून बाहेरील जगात प्रवेश करतो. बालपण स्वप्नावस्थेत जाते. या अवस्थेत या जीवात्म्याला काहीही समजत नसते. तो इतरांवर अवलंबून असतो. त्याच्यावर बाह्य जगताचे संस्कार होतात. त्याच्यावर भाषा, शिक्षण, धर्म, जात पात काय वाटेल ते संस्कार होतात. यासाठी त्याचे कुटुंबीय आघाडीवर असतात. यात आजूबाजूचा समाज हिरिरीने भाग घेतो. असा हा जीवात्मा जवळजवळ 12 ते 14 वर्षे पौगंडावस्थेत असतो. त्याला काहीही समजत नसते. तो निरीक्षण करत असतो. अनेकदा चकित होत असतो. काही वेळेला हे असे का वागतात याचे त्याला कोडे सुटत नाही. मग कुणीतरी त्याला व्यवहार ज्ञान शिकवतो. त्याला प्रथमच समजते की ज्ञान आणि व्यवहार ज्ञान असे काहीतरी निराळे असते. या वयात रिपू चिकटलेले नसतात. मोठे निरागस जीवन असते. त्यामुळे या वयात जे काही शिकवले जाते त्याची आयुष्यभर आठवण राहते. जो गुण बाळा तो जन्म काळा. या वयात सुसंस्कार होणे ही महाभाग्याची गोष्ट असते. हळूहळू जीवात्म्याला जगताची जाण येऊ लागते. तो जीवात्मा स्वप्नावस्थेतून जागृतावस्थेत येतो. त्याची बाल्यावस्था संपून तारुण्यावस्था सुरू होते. तो स्वतःच्या पायावर उभा राहतो. स्वावलंबी होतो. त्याच्यासाठी चांगले काय वाईट काय याचे निर्णय तो स्वतः घेऊ लागतो. त्याचे संचित आणि सद्य जीवनातील उपभोग घेणे सुरू होते. अशा वेळी त्याला बुजुर्ग, प्रौढ, वृद्ध काही शिकवू लागले की ते त्याला रुचत नाही. दोघांनाही 2 पिढ्यातील अंतर जाणवू लागते. अशा वेळी शहाणे प्रौढ शांत राहतात. उतावे प्रौढ वाद घालतात. या जागृतावस्थेत जीवात्मा बहुतांशी मूर्छेत जगतो. कारण विश्वातील या अतिसुंदर वस्तू जगताचा मोह अनावर होतो. येथील वस्तू जगताचे उपभोग फार आकर्षित करणारे आणि देहादी इंद्रियांना फार सौख्य देणारे असतात. एक एक उपभोग परत परत घ्यावा असे वाटते. या मोहामुळे देहादी इंद्रिय आत्मप्रेरणा स्वीकारत नाहीत. ती मनाच्या मर्जीने वागतात. उपभोगाचे नवनवीन मार्ग शोधून काढले जातात. आता तर अशीच समजूत झालेली आहे की वस्तू जगताचे नवीन उपभोग शोधून ते उपभोग घेणे हेच जीवन आहे. आत्ममिलन वगैरे विचार केव्हाच लय होऊ लागलेले आहेत. यासाठी विपश्चना ही साधना फार उपयुक्त असते. माझ्या योग साधना या पुस्तकात यासाठी खास करून जीवन जगताना, नित्य व्यवहार चालू ठेवून, कामधंदा करत असताना विपश्चनेत कसे जगावे याचे सविस्तर निरूपण केलेले आहे. तसेच हे संचित एका जन्मात नष्ट होणे शक्य नसते. तसेच सद्य जीवन जगताना नवनवीन भोग निर्माण होत असतात. अशा प्रकारे संचित संपुष्टात येण्याऐवजी त्यात नवीन भर होऊ लागते. त्यासाठी सत्संग, आध्यात्मिक योग साधना करून साक्षात्कारी होणे हा उत्तम उपाय असतो. मग तो जीवात्मा 3 नगरात बागडतो, क्रीडा करतो. ही सगळी मायावी विचित्रता त्याच्यापासूनच निर्माण झाली आहे. असा हा जीवात्मा 3 नगरात बागडतो. 3 अवस्थात जीवन जगतो. 3 देहात क्रीडा करतो. अध्यात्माने या 3 अवस्थांचे 3 प्रकारचे देह मानलेले आहेत. जेव्हा जीवात्मा बाल्यावस्थेत असतो, स्वप्नावस्थेत असतो, तेव्हा त्याला सूक्ष्म देह असे म्हटलेले आहे. जेव्हा जीवात्मा तारुण्यावस्थेत असतो, जागृतावस्थेत असतो, तेव्हा त्याला स्थूल देह असे म्हटले आहे. जेव्हा जीवात्मा प्रौढावस्थेत असतो, सुषुप्ती अवस्थेत असतो, तेव्हा त्याला कारणदेह असे म्हटले आहे. सूक्ष्म देहात जीवात्म्याच्या जीवनाला आकार आलेला नसतो. तो परावलंबी असतो. स्थूल देहात त्याला जाण आलेली असते. तो जीवन
त्याचा तो जीवन त्याच्या विचाराने जगत असतो. कारण देह ही शेवटची स्थिती आहे. येथे संचित घेऊन पुढील यात्रा केली जाते. पुढील यात्रेला हा देह कारण ठरतो. कारण देहात सुषुप्त अवस्थेतून पुन्हा जागृतावस्था प्राप्त होते. ही केवळ मानसिक स्थिती असते. तो शरीराने थकलेला असतो, परंतु मनातून तो असंख्य बेत आखतो. त्याला वाटते की उठावे आणि अमुक करावे, परंतु गात्रे गलित झालेली असतात, थकलेली असतात. तो बसल्या जागी चुळबुळतो. क्रोधी झाला आणि तो तसा होतोय तर आग पाखड करतो. तो प्रत्यक्ष काहीही करू शकत नाही, परंतु यामुळे भोग निर्माण होतात. ते उपभोगण्याची कुवत नसल्यामुळे ते संचित होतात. तसेच याच अवस्थेत तो स्वप्नावस्था प्राप्त करतो. ही सुद्धा केवळ मानसिक स्थिती असते. त्याला वाटते की अमुक वयात अमुक केले असते तर असे आणि तसे झाले असते, तसे करायला हवे होते. राहून गेलेली कामे त्याला त्रास देऊ लागतात. करायला हव्या होत्या अशा राहून गेलेल्या गोष्टींचे ते उसासे टाकतो. गत आयुष्यामध्ये काही वेळेला त्याची आयती चांगली संधी मिळाली होती, परंतु त्यावेळी त्यांनी ती संधी घेतलेली नसते. याची आठवण आता या वयात त्रास देऊ लागते. याचे भोग निर्माण होतात. एक दिवस या सद्य देहाची यात्रा समाप्तीची वेळ येते. मनात जागृतावस्था, स्वप्नावस्था असे बेत आखत असलेला प्रत्यक्ष सुषुप्तावस्थेत असतो. बसल्या जागी या अशा तिन्ही देहातून तोच तो एकमेव जीवात्मा संचार करत असतो. तो हे सारे संचित घेऊन देह सोडतो. त्याचा पुनर्जन्म होतो. अशा वेळी सूक्ष्म अवस्थेत असताना जर त्याचा मृत्यू झाला तर पुनर्जन्मात असा जीव स्वप्नाळू असतो. तो असंख्य बेत आखण्यात जीवन घालवतो. प्रत्यक्ष कृतीपासून तो दूर असतो. किंवा स्थूलावस्थेत असताना जर त्याचा मृत्यू झाला तर असा जीव पुनर्जन्मात जागृतावस्थेत जीवन व्यतीत करतो. तो महा उचापती करणारा असतो. असे लोक आयुष्यात अनेक नोकऱ्या करणारे किंवा अनेक उद्योग करणारे असतात. किंवा सुषुप्ती अवस्थेत जर त्याचा मृत्यू झाला तर पुनर्जन्मात असा जीव सर्वसामान्य जीवन जगतो. असा जर अध्यात्म योग साधना सत्संग करणारा असला तर त्याच्या मुक्तीचा मार्ग सुरू होतो. सूक्ष्म अवस्थेत किंवा स्थूलावस्थेत मृत्यू झाला तर देह सोडताना यातना होतात. मात्र सुषुप्त अवस्थेत मृत्यू झाला तर अशा देहाला सोडताना ते समजतही नाही. अशा प्रकारे सूक्ष्म, स्थूल आणि कारणदेह अशी त्या जीवात्म्याची यात्रा जन्मोजन्मी चालूच राहते. हे सर्व विचित्र मायावी भोग त्याचा तोच निर्माण करतो. यासाठी इतर कोणीही जबाबदार नसतो. विचित्र अशा अर्थी की आपण काहीही करायला अकार्यक्षम असूनही मनात मांडे खाऊन विनाकारण भोग मात्र निर्माण होतात. मायावी अशासाठी की याऐवजी प्रभुनाम घेतले तर निदान भोग तरी कमी निर्माण झाले नसते. याऐवजी प्रभुनाम घेतले असते तर निदान भोग तरी निर्माण झाले नसते. कदाचित परमात्म्याच्या वाटेवर एखादे पाऊल प्रगती झाली असती. असे न होता भोग संचित होऊन मायावी पुनर्जन्म मात्र घ्यावा लागतो. जेव्हा या तीन नगरी लय पावतात तेव्हा मायावी प्रपंचातून मुक्त होऊन अखंडानंदाची अनुभूती घेतो. यामधून सुटका करण्यासाठी नित्य नियमित सत्संग, आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन, मनन, आचरण, आध्यात्मिक प्रवचनांचे श्रवण, अध्यात्म योग साधना, ध्यान समाधी अशाच समविचारी साधकांचा सहवास याला पर्याय नाही. परमात्म्याच्या साक्षात्काराने या तीनही देहांमधून मुक्ती मिळते. या तीनही देहाच्या पलीकडे त्यांच्या अतीत जी अवस्था आहे त्याला तुरीय म्हणजे चौथी अवस्था अशी आध्यात्मिक संज्ञा आहे. अशाचे संचित न उपभोगता तात्काळ संपुष्टात येते. आपण येथेच या विश्वात सृष्टीलीलेचा आस्वाद घेत सायुज्य मुक्त म्हणून मोठ्या समाधानात कैवल्यानंदात जीवन जगतो. हे कसे घडते? एखादी खोली अनेक वर्ष बंद असावी, त्यामुळे तेथे अनेक वर्ष काळोख असावा. एक दिवस ती खोली उघडली जावी,
तिथे सूर्यप्रकाश पसरावा आणि क्षणार्धार्थ तेथील काळोख नष्ट व्हावा. अशा वेळी असे होत नाही की जितकी वर्षे तिथे काळोख होता तितकी वर्ष तिथे सूर्यप्रकाश गेल्यावर मग काळोख नष्ट होतो. अशाच प्रकारे परमात्म्याच्या साक्षात्काराने आध्यात्मिक ज्ञानप्रकाशात भौतिक भोगमाया क्षणार्धार्थ लुप्त होते. सूक्ष्म, स्थूल आणि कारण असे तीनही देह लय पावतात. मायावी प्रपंचातून मुक्त होऊन अखंड आनंद प्राप्त होतो. हरिओम.